समर्थ. वृश्चिक राशीच्या जातकांनो, 8 ते 15 फेब्रुवारीचा हा काळ तुमच्यासाठी केवळ एक आठवडा नसून नियतीचा एक असा सापळा आहे जो तुमच्या आयुष्याची संपूर्ण दिशा बदलून टाकणार आहे. तुमच्या सभोवताली काहीतरी असं शिजतंय ज्याचा तुम्हाला साधा सुगावाही नाही. गुरुजींच्या ध्यानावस्थेत त्यांना असे काही भीषण संकेत मिळाले आहेत जे सांगतात की तुमच्या पाठीमागे शत्रूंचे जाळे विणले जात आहे. हवेत एक अनामिक भीती आणि सस्पेन्स दरवळतोय, जणू काही निसर्ग तुम्हाला मोठ्या संकटाची किंवा परिवर्तनाची पूर्वकल्पना देत आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, ज्या व्यक्तींना तुम्ही स्वतःचे मानता त्यांच्याच नजरेत आता एक विचित्र बदल दिसू लागेल. विश्वास आणि घात यांच्या सीमारेषेवर तुम्ही उभे आहात. काळजाचा ठोका चुकवणारी ही वेळ आहे, कारण ज्या अंधाराला तुम्ही घाबरता त्याच अंधारात तुमच्या भविष्यातील सर्वात मोठे सत्य दडलेले आहे. गुरुजींच्या मते तुमच्या नशिबाच्या चक्राचा वेग आता इतका वाढणार आहे की सावरण्याची एक छोटीशी संधीही तुम्हाला कदाचित मिळणार नाही. काय घडणार आहे त्या मध्यरात्री जेव्हा नशीब आपली चाल बदलणार? वृश्चिक राशीच्या जातकांनो, सावधान. तुमच्या आयुष्यातील 15 असे रहस्यमयी खुलासे आता होणार आहेत जे ऐकताना तुमच्या अंगावर काटा येईल. हे केवळ भविष्य नसून तुमच्या कर्माचा तो जळजळीत हिशोब आहे जो आता पूर्ण होण्याची वेळ आली आहे. प्रत्येक क्षणाला वाढणारी उत्सुकता आणि मनाला घेरलेली भीती तुम्हाला एका अशा वळणावर आणून सोडेल जिथून मागे फिरणे अशक्य असेल. नियतीचा हा खेळ आणि त्यातील गूढ संकेत समजून घेण्यासाठी गुरुजींनी सांगितलेली ही भविष्यवाणी शेवटपर्यंत बघा, अन्यथा येणाऱ्या वादळात तुमची मोठी हानी होऊ शकते. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजींनी स्पष्ट केले आहे की 8 ते 15 फेब्रुवारीचा हा काळ तुमच्या आयुष्यातील त्या रखडलेल्या चक्राला असा काही वेग देणार आहे ज्याची कल्पनाही तुम्ही केली नसेल. गेल्या कित्येक महिन्यांपासून, कदाचित वर्षांपासून तुम्हाला असे वाटत होते की तुमचे नशीब कुठेतरी साखळदंडाने बांधले गेले आहे. कितीही प्रयत्न केले तरी यश हुलकावणी देत होते. पण आता सावध व्हा, हे चक्र अचानक फिरू लागले आहे. गुरुजी म्हणतात की हा वेग इतका प्रचंड असेल की तुमच्या आयुष्यातील जुन्या आणि कुजलेल्या गोष्टी या वेगाच्या झपाट्यात उन्मळून पडतील. या बदलाची चाहूल तुम्हाला अस्वस्थ करेल, तुमच्या रात्रीची झोप उडवेल, कारण जे स्थिर होते ते आता थरथरू लागले आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या ध्यानावस्थेत त्यांना दिसले आहे की तुमच्या नशिबाचे हे चक्र जेव्हा फिरू लागेल तेव्हा काही जुने मार्ग रक्तासारखे लाल आणि स्पष्ट दिसू लागतील. याचा अर्थ असा की ज्या संधींकडे तुम्ही दुर्लक्ष केले होते किंवा ज्यांना तुम्ही मृत मानले होते त्या आता एका भयानक सत्यासह जिवंत होतील. तुम्हाला असे वाटेल की सर्व काही तुमच्या हाताबाहेर जात आहे. सस्पेन्स असा आहे की हा वेग तुम्हाला प्रगतीकडे नेणार की विनाशाकडे हे सर्वस्वी तुमच्या येणाऱ्या 3 दिवसांतील निर्णयावर अवलंबून असेल. काळजाची धडधड वाढवणारा हा क्षण असेल, कारण नियती आता तुमच्या संयमाची परीक्षा घेण्यासाठी सज्ज झाली आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, हा भाग समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे, कारण गुरुजींनी निर्वाणीचा इशारा दिला आहे की जर तुम्ही या चक्राच्या वेगाशी जुळवून घेऊ शकला नाहीत तर तुम्ही फेकून दिले जाल. तुमच्या करिअरमध्ये किंवा व्यवसायात अचानक असे काही बदल घडतील जे सुरुवातीला एखाद्या अपघातासारखे वाटतील. पण लक्षात ठेवा, हा अपघात नसून ब्रह्मांडीय शक्तींनी रचलेले एक मोठे षडयंत्र आहे जे तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढण्यासाठी तयार केले गेले आहे. उत्सुकता या गोष्टीची आहे की या वादळातून तुम्ही सही सलामत बाहेर पडाल की या चक्राखाली चिरडले जाल. हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग आणि गुरुजींनी सांगितलेली ही भविष्यवाणी शेवटपर्यंत पाहणे अनिवार्य. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजींनी ध्यानावस्थेत पाहिलेला हा दुसरा टप्पा तुमच्या काळजाचा ठोका चुकवणारा ठरणार आहे. 8 ते 15 फेब्रुवारीच्या या काळोख्या रात्रींमध्ये तुमच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचा खरा चेहरा समोर येईल. ज्या व्यक्तीवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला, जिला तुम्ही तुमच्या आयुष्यातील गुपिते सांगितली, तिनेच तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची तयारी पूर्ण केली आहे. गुरुजी म्हणतात की हा घात तुमच्या शत्रूकडून नाही तर तुमच्या स्वतःच्या घरातून किंवा मित्रमंडळींतून होणार आहे. हवेत एक विचित्र शांतता असेल, पण ही शांतता एखाद्या मोठ्या वादळापूर्वीची आहे हे विसरू नका. जेव्हा हा मुखवटा फाटला जाईल तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते या काळात तुम्हाला काही असे पुरावे किंवा संकेत मिळतील जे तुम्हाला विचार करायला भाग पाडतील की मी खरंच या व्यक्तीला ओळखतो का. सस्पेन्स असा आहे की ही व्यक्ती तुमच्यासमोर मृदू भाषेत बोलत असतानाच तुमच्या विनाशाची स्क्रिप्ट लिहित आहे. भीती या गोष्टीची नाही की ती व्यक्ती तुम्हाला सोडून जाईल, तर भीती या गोष्टीची आहे की तिने तुमच्या विरोधात रचलेले षडयंत्र आता शेवटच्या टप्प्यात आले आहे. गुरुजींनी सावध केले आहे की या आठवड्यात कोणावरही अतिविश्वास ठेवणे तुमच्यासाठी आत्मघाती ठरू शकते. तुमची सहनशक्ती आणि तुमची बुद्धी यांचा हा सर्वात मोठा कस असेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, हा भाग तुमच्यासाठी एका अग्निपरीक्षेसारखा आहे. जेव्हा सत्य समोर येईल तेव्हा तुमचे मन सुन्न होईल आणि डोळ्यासमोर अंधारी येईल. पण गुरुजींनी निर्वाणीचा इशारा दिला आहे की अशा वेळी भावनेच्या भरात वाहून न जाता तुम्हाला अत्यंत क्रूर आणि कठोर निर्णय घ्यावे लागतील.
जर तुम्ही त्या व्यक्तीला आता माफ केले तर भविष्य तुम्हाला कधीच माफ करणार नाही. हे सत्य पचवणे कठीण असेल, पण तुमच्या अस्तित्वासाठी ते अत्यंत गरजेचे आहे. या विश्वासघाताच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी आणि पुढचे मोठे संकट टाळण्यासाठी गुरुजींनी सांगितलेली ही भविष्यवाणी शेवटपर्यंत बघा, कारण पुढचा भाग यापेक्षाही जास्त रहस्यमयी आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, 8 ते 15 फेब्रुवारीच्या या कालखंडात तुम्हाला तुमच्या सभोवताली एका अनामिक अस्तित्वाची जाणीव होईल. गुरुजींनी स्पष्ट संकेत दिले आहेत की या आठवड्यात तुमच्या राशीवर ब्रह्मांडीय आणि काही अतर्क्य शक्तींचा प्रभाव प्रचंड वाढणार आहे. कधी मध्यरात्री अचानक तुमची झोप उडेल, तर कधी शांत बसलेले असताना तुम्हाला कोणीतरी पाहत असल्याचा भास होईल. ही केवळ मनाची भीती नाही, तर या त्या शक्ती आहेत ज्या तुम्हाला येणाऱ्या मोठ्या संकटापासून सावध करण्यासाठी किंवा एखाद्या संधीकडे ढकलण्यासाठी तुमच्या आजूबाजूला वावरत आहेत. गुरुजी म्हणतात, अंधारात जे दिसते त्यापेक्षा जे जाणवते ते अधिक भयानक असते, आणि हेच तुमच्या बाबतीत घडणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते या काळात तुम्हाला येणारी स्वप्ने ही साधी स्वप्ने नसून भविष्यात घडणाऱ्या घटनांची जिवंत दृश्ये असतील. एखाद्या जुन्या वास्तूमध्ये किंवा निर्जन ठिकाणी गेल्यावर तुम्हाला जे दडपण येईल त्याकडे दुर्लक्ष करू नका. सस्पेन्स असा आहे की या अदृश्य शक्ती तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद आहेत की तुमच्या कर्माने ओढवून घेतलेली बाधा, हे तुमच्या घराच्या उंबरठ्यावर होणाऱ्या बदलांवरून समजेल. भीतीची बाब ही आहे की जर तुम्ही या संकेतांचा चुकीचा अर्थ लावला तर तुम्ही अशा चक्रव्यूहात अडकाल जिथून बाहेर पडण्याचा मार्ग स्वतः ब्रह्मदेवालाही माहीत नसेल. तुमच्या घरातील पाळीव प्राणी किंवा लहान मुलांच्या वागण्यातील बदल तुम्हाला या शक्तींच्या वास्तव्याची खात्री पटवून देतील. वृश्चिक राशीच्या जातकांनो, हा पहारा तुम्हाला जितका सुरक्षित वाटेल तितकाच तो गुदमरवणाराही ठरू शकतो. गुरुजींनी सावध केले आहे की या आठवड्यात चुकूनही कोणत्याही निर्जन ठिकाणी रात्रीच्या वेळी एकटे जाऊ नका. तुमच्या कुलदेवतेचा जप करणे हाच एकमेव मार्ग तुमच्यासाठी सुरक्षेचे कवच ठरेल. या शक्ती तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, जे तुमच्या आयुष्यातील 15 रहस्यांपैकी एका महत्त्वाच्या रहस्याशी जोडलेले आहे. ते गूढ काय आहे आणि या शक्ती तुम्हाला नेमक्या कोणत्या मार्गावर घेऊन जाणार आहेत हे जाणून घेण्यासाठी गुरुजींनी सांगितलेली ही भविष्यवाणी शेवटपर्यंत बघा, कारण पुढचा टप्पा थेट तुमच्या कर्माच्या हिशोबाशी संबंधित आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या ध्यानावस्थेत एक अत्यंत विषण्ण आणि भयानक सत्य समोर आले आहे. आता तुमच्या कर्माचा तो जळजळीत हिशोब मांडला जाणार आहे, ज्यापासून तुम्ही आजवर पळ काढत होता. 8 ते 15 फेब्रुवारीचा हा काळ म्हणजे नियतीचा तो निकाल आहे, जिथे तुमच्या प्रत्येक जुन्या कृत्याची किंमत वसूल केली जाईल. गुरुजी म्हणतात की काळाने आता आपली पाठी फिरवली आहे. तुम्ही विसरून गेलेली एखादी छोटीशी चूक किंवा कोणाचे तरी दुखावलेले मन आता तुमच्यासमोर अशा रूपात उभे राहील की तुमची झोप उडेल. ही वेळ केवळ परिणामांची नाही, तर कर्माच्या त्या पाशात अडकण्याची आहे, ज्यातून सुटणे तुमच्या हाताबाहेर असेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या आठवड्यात तुम्हाला असे वाटेल की अचानक सर्व बाजूने संकटांनी तुम्हाला घेरले आहे. पण हा अपघात नाही, तर हा एक पॅटर्न आहे. सस्पेन्स असा आहे की तुम्ही ज्यांना तुमचे उपकार मानत होता तेच आता तुमच्यासाठी शाप ठरू शकतात. गुरुजींनी सावध केले आहे की तुमच्या आयुष्यातील काही जुनी नाती किंवा व्यवहार आता न्याय मागण्यासाठी तुमच्या दारावर दस्तक देतील. भीती या गोष्टीची आहे की हा हिशोब चुकता करताना तुम्हाला तुमच्या अत्यंत प्रिय गोष्टीचा त्याग करावा लागू शकतो. काळजाचा ठोका चुकवणारा हा अनुभव असेल, कारण नियती आता कोणाचीही गय करणार नाही. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते हा काळ म्हणजे तुमच्या आत्म्याची शुद्धी करण्याची एक क्रूर पद्धत आहे. ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला त्यांना तर निसर्ग शिक्षा देईलच, पण तुमच्या हाताने झालेल्या अन्यायाचे काय? गुरुजींनी निर्वाणीचा इशारा दिला आहे की जर तुम्ही या काळात नम्र राहिला नाहीत आणि आपली चूक मान्य केली नाही, तर हे कर्माचे चक्र तुम्हाला पूर्णपणे चिरडून टाकेल. या हिशोबातून सही सलामत बाहेर पडण्यासाठी आणि तुमच्या भाग्यातील तो अंतिम टप्पा गाठण्यासाठी गुरुजींनी सांगितलेली ही भविष्यवाणी शेवटपर्यंत बघा, कारण पुढचा भाग तुमच्या आयुष्यातील बंधनांच्या रक्तरंजित अंताचा आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या ध्यानावस्थेत त्यांना असे दिसले आहे की 8 ते 15 फेब्रुवारीच्या दरम्यान तुमच्या आयुष्यातील जुन्या बेड्या आता तुटून पडणार आहेत. पण ही मुक्ती साधी आणि सोपी नसेल. ज्या नात्यांनी, जबाबदाऱ्यांनी किंवा जुन्या सवयींनी तुम्हाला आजवर जखडून ठेवले होते, त्या आता एका तीव्र वेदनेसह तुमच्यापासून वेगळ्या होतील. गुरुजी म्हणतात, जेव्हा एखादे घट्ट बंधन तुटते तेव्हा रक्त सांडणे अटळ असते. याचा अर्थ असा की या मुक्तीसाठी तुम्हाला मानसिक किंवा भावनिकरित्या अत्यंत मोठा त्याग करावा लागेल. हा काळ तुमच्या आयुष्यातील त्या जळत्या पुलासारखा असेल, ज्यावरून पुढे गेल्यावर मागे फिरण्याचे सर्व मार्ग कायमचे राख होतील. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या आठवड्यात तुम्हाला अशा परिस्थितीचा सामना करावा लागेल जिथे तुम्हाला स्वतःच्या अस्तित्वासाठी अत्यंत क्रूर निर्णय घ्यावे लागतील. सस्पेन्स असा आहे की ज्या गोष्टीला तुम्ही तुमची सुरक्षा मानत होता तीच गोष्ट आता तुमच्या गळ्याचा फास बनली आहे हे तुम्हाला उमजेल. भीती या गोष्टीची आहे की हा बदल स्वीकारताना तुमच्या जवळची काही माणसे तुमच्यापासून कायमची दुरावतील किंवा तुमच्या प्रतिमेला तडा जाईल.
गुरुजींनी सावध केले आहे की ही रक्तरंजित मुक्ती तुम्हाला सुरुवातीला उद्ध्वस्त झाल्याचा भास करून देईल, पण प्रत्यक्षात तो तुमच्या नवीन आयुष्याचा पाया असेल. काळजावर दगड ठेवून तुम्हाला या बदलाला सामोरे जावेच लागेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, ही भविष्यवाणी केवळ एक इशारा नाही तर तुमच्या पुनर्जन्माची पूर्वतयारी आहे. गुरुजींच्या मते, जोपर्यंत जुने अवशेष पूर्णपणे जळून खाक होत नाहीत, तोपर्यंत नवीन अंकुर फुटणार नाहीत. भीती आणि सस्पेन्सच्या या खेळात तुम्ही स्वतःला हरवून बसण्याची शक्यता आहे, पण लक्षात ठेवा, हे सर्व नियतीने ठरवलेल्या एका मोठ्या योजनेचा भाग आहे. या मुक्तीनंतर तुमच्या हाती काय उरेल आणि 15वे ते अंतिम रहस्य तुमच्या आयुष्याला कोणत्या थराला नेऊन ठेवेल हे जाणून घेण्यासाठी गुरुजींनी सांगितलेली ही भविष्यवाणी शेवटपर्यंत बघा, कारण आता आपण त्या वळणावर आलो आहोत जिथून परतीचा मार्ग नाही. वृश्चिक राशीच्या जातकांनो, आता आपण अशा वळणावर आलो आहोत जिथे गुरुजींचा आवाजही सांगताना कापत होता. 8 ते 15 फेब्रुवारीच्या या महानाट्याचा हा शेवटचा आणि सर्वात भयानक टप्पा आहे. हे 15वे रहस्य तुमच्या भविष्यातील अशा एका घटनेशी संबंधित आहे जी तुमची ओळख पूर्णपणे पुसून टाकू शकते. गुरुजींनी ध्यानावस्थेत पाहिले आहे की या आठवड्याच्या शेवटी तुमच्या आयुष्यात एक असा अदृश्य दरवाजा उघडणार आहे जो तुम्हाला थेट तुमच्या भाग्याच्या सर्वोच्च शिखरावर नेईल किंवा खोल गर्तेत लोटून देईल. हे रहस्य तुमच्या हातातील त्या रेषेशी संबंधित आहे जी अचानक आपला मार्ग बदलत आहे. हा क्षण म्हणजे मृत्यू आणि पुनर्जन्म यातील मधली स्थिती असेल, जिथे तुमचा एक चुकीचा शब्द सर्व काही भस्म करू शकतो. वृश्चिक राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या मते हे अंतिम रहस्य तुमच्या रक्ताच्या नात्यातील एका गुप्त कराराशी किंवा अनेक वर्षांपासून दडपलेल्या एका सत्याशी जोडलेले आहे. सस्पेन्स असा आहे की ज्या गोष्टीचा तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल, ती गोष्ट तुमच्यासमोर प्रत्यक्ष साकार होईल. भीती या गोष्टीची नाही की काय घडेल, तर भीती या गोष्टीची आहे की तुम्ही त्या सत्याला सामोरे जाण्यासाठी तयार आहात का? हे 15वे रहस्य तुमच्या करिअरमधील अशा एका संधीबद्दल आहे जी दिसायला सोन्यासारखी चमकेल, पण तिची किंमत तुमच्या आत्म्याचा सौदा असू शकते. गुरुजींनी सावध केले आहे की 15 फेब्रुवारीच्या रात्री तुम्हाला एक असा अनुभव येईल जो विज्ञानाच्याही पलीकडचा असेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, हा शेवटचा इशारा नीट लक्षात ठेवा. गुरुजींनी सांगितले आहे की हा आठवडा संपल्यानंतर तुम्ही ती व्यक्ती राहणार नाही जी तुम्ही आज आहात. या 15 भविष्यवाण्या म्हणजे केवळ शब्द नाहीत, तर तुमच्या येणाऱ्या काळाचा नकाशा आहे. ज्यांनी हे संकेत ओळखले तेच या वादळात टिकून राहतील. जर तुम्हाला गुरुजींनी दिलेली ही माहिती मोलाची वाटली असेल आणि या संकटातून मार्ग काढण्याची शक्ती हवी असेल, तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तुमच्या पाठीशी महादेवाची शक्ती राहावी यासाठी कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा आणि भविष्यातील अशाच गूढ रहस्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, महादेवाचा आशीर्वाद आणि गुरुजींचे मार्गदर्शनच तुम्हाला या संकटातून बाहेर काढू शकते.